राधे राधे फ्रेंड्स, कैसे हो आप सब। आज हम लेकर आए हैं बिल्कुल नई रेसिपीज़ जो स्पेशल बच्चों के लिए बनाएंगे और सिर्फ 3 इंग्रेडिएंट से बनाएंगे। एक आलू, मूंग की दाल और सोया वड़ी। सबसे पहले हम आलू को पानी में मैशर से अच्छी तरह छीन लेंगे और पानी गर्म करने के लिए रखेंगे। पानी गर्म होने के बाद वहाँ पे हम सोया वडी डाल देंगे। मैत्रिणींनो, बटाटा आपण पाण्यात किसून घेऊ आणि पाणी किसल्यानंतर त्याच्यात सोयाबीन टाकू, कारण सोयाबीनमध्ये खूप हाय प्रमाणात प्रोटीन असतं आणि आपले मुलं हे सोयाबीन खात नाहीत आणि काही घरांमध्ये नॉनव्हेज मुलं खात नाहीत आणि माझ्याही घरात माझा मुलगा नॉनव्हेज खात नाही, आम्ही कोणी खात नाही तर आणि सोयाबीन चिली बनवली, सोयाबीन हे बनवलं तर तो खात नाही, तर मग ह्या ना त्या प्रकारामध्ये मुलांना खाऊ घातलं तर ते मुलं नक्कीच खातात। मग त्याच्यासाठी म्हटलं आज स्पेशल काहीतरी बनवूया। मूंग की दाल और मिर्ची मिक्सर ग्राइंड में डाल दी है और लसूण की कलिया भी डाल दी है। मैत्रिणीनं मुगाची डाळ रात्रभर पाण्यात भिजत घातली होती। त्याच्यानंतर त्याच्यात हिरवी मिरची, कोथिंबीर सर्व घेतलेले, कारण मुगाची डाळ बनवली, मुगाचे पराठे, डोसे काही बनवले तर ते मुलं नाहीच म्हणतात खायला आणि आपलाही जीव तुटत असतो मुलांसाठी की काही वेगळं बनवू, की मुलांनी खायला तर पाहिजे। आणि आता सुट्ट्यांचे दिवस सध्या सुरू आहेत आणि त्यांना भूक पण खूप लागते, तो बाहेरून पिझ्झा मागवणं, काही मागवणं तरी आपल्याला बरोबर वाटत नाही आणि सारख्या ब्रेडच्या वस्तूही काय द्याव्या मुलांना। त्याच्यासाठी म्हटलं आज स्पेशल काहीतरी बनवू आणि तुमच्यासाठी पण शेअर करू, म्हणून मग मी म्हटलं आज नवीन रेसिपीज बनवूया। मूंग की दाल डालने के बाद उसमें हम आलू डाल देंगे। मैत्रिणींनो, बटाटा हा कायम किसल्यानंतर त्याला कायम पाण्यातच टाकत जा आणि ते टाकल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सोयाबीन वाटून घेऊ आणि त्याच्यात आपण सर्व मिक्स करू। जे काम आपलं ब्रेड करते ह्या अदर रेसिपीजमध्ये, तर ह्या ठिकाणी आपलं हे काम सोयाबीन करते आणि सोयाबीनमध्ये हाय प्रमाणात प्रोटीन असतं। ही रेसिपीज तुम्ही बनवून ठेवून जरी दिली फ्रीजमध्ये तर त्याला नाश्त्याच्या टायमालाही देऊ शकतात, संध्याकाळी चहासोबत पण छान लागते आणि हेल्दी टिफिन म्हणून जर तुम्ही टिफिनला पण देणार ना मुलांना तरीही खूप बेस्ट आहे। याच्यात मी काजू बदामाची पावडर पण टाकलेली आहे आणि काजू बदाम हे मुलं पण रोज म्हटलं तर ते खात नाहीच। म्हटलं आज तर काहीतरी वेगळं बनवू की मुलांनी मागितलं पाहिजे आपल्याकडे की काय बनवले आज मला दे, आणि आपण ही रेसिपीजची सवय जर त्यांना एकदा लावली तर आपल्याला त्यांच्या मागे फिरावं नाही लागणार, ते आपल्या मागे फिरतील की मम्मी मला हे आज बनवून दे, आई बनवून दे। म्हणून म्हटलं आज स्पेशल काहीतरी बनवून त्यांना दिलं ना तर आपल्यालाही चिंता राहत नाही, कारण त्याच्यात मुगाची डाळ आहे आणि सोयाबीन आहे। स्पेशल सोयाबीन साठीच मी आज रेसिपीज बनवली आणि याच्यात मी थोडंसं गव्हाचं
पीठ टाकले आणि रवा टाकला आणि कधीही पण जर तुम्ही भजी वगैरे बनवता तर त्याच्यात ना थोडंसं गव्हाचं जर पीठ टाकलं ना तर ती भजी ना तेलकट नाही होत. आणि मग शक्यतो मग गव्हाचं पीठच मी वापरत असते. तेलकटपणा नाही येत. आपण काही बनवलं तर तेलकटपणा येत नाही. आणि बटाटेही पण चांगलेच असतात. याच्यामध्ये लाल तिखट, धने जिऱ्याची पूड, जिऱ्याची पावडर, चाट मसाला, आमचूर पाउडर पण ऐड केलेली है। दोस्तों गेहूं के आटे में लाल मिर्च पाउडर, आमचूर पाउडर, स्पेशली चाट मसाला डाल दिया है और थोड़ा सा नमक भी डाल दिया है। चाट मसाले से हम जो भी स्टार्टर बनाते हैं या स्ट्रीट फूड बनाते हैं तो स्पेशली चाट मसाला आप ऐड करोगे तो उसी से उसकी टेस्ट अलग ही होती है। बाहर से जो आप कुछ मंगवाते हो तो वो तो अलग अलग मसाले यूज करते हैं, वो हमारे बच्चों के लिए भी अच्छे नहीं होते। तो हम घर पर ही ना क्यों आज स्पेशल बनाए। और हर एक माँ को लगता है कि हमारा बेटा हेल्दी रहे, तंदुरुस्त रहे, हर एक्टिविटी में वो ग्रो करे। मगर उनका खाना पीना ही अच्छा नहीं होगा तो वो ग्रो कैसे करेंगे ना। यहाँ पे मैंने किसा हुआ नारियल और काजू बादाम भी लिए हैं क्योंकि वो तो खाते तो नहीं है, हम कितना भी उनको खिला दो। कुछ कुछ बच्चे खा लेते हैं, उनकी तो बात नहीं, मगर वो कुछ बच्चे नहीं खाते तो इस तरह से हम करें। और यहाँ पे मैंने गेहूं के आटे में थोड़ा सा पानी डाल दिया है। ना मैंने यहाँ पे ब्रेड यूज़ किया है, ना ही मैंने मैदा यूज़ किया है। हाई प्रोटीन ब्रेकफास्ट भी आप इसको बोल सकते हो। आपने मेरा चैनल सब्सक्राइब नहीं किया होगा तो ज़रूर सब्सक्राइब करें। मेरा वीडियो आपको पसंद आया तो लाइक करें, ज़्यादा से ज़्यादा फ्रेंड्स को शेयर करें। और हम यहाँ पे छोटे छोटे दिए के आकार जैसा उसको बना लेंगे और उसमें हम स्पेशली जो हमने काजू बादाम की पाउडर डाल दी थी वो डाल देंगे और अच्छे से उसको हम राउंड शेप दे देंगे, क्योंकि हमको उनको दिखाना तो नहीं है कि हमने क्या डाला है। बच्चे इतने चालाक रहते हैं कि हाँ इसमें तो कुछ स्पेशल डाला है, हम तो नहीं खाएंगे। इसलिए इनको और इस तरीके से आप भी खिला सकते हो। और गेहूं का आटे में थोड़ा सा डीप करके तेल में हमको फ्राई करने का है। और मैंने उस साइड तेल भी गरम कर लिया है, तेल भी अच्छा से गरम हो रहा है। पिझ्झा बर्गर खाण्यापेक्षा मैत्रिणींनो आपल्या मुलांसाठी प्रोटीन हेल्दी फूड हीच आई देत असते। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कळवा। आणि जास्तीत जास्त शेअर करा। आणि काही भागामध्ये तर भेटतही नाही, आमच्या खेडेगावात तर शक्यतो पिझ्झा बर्गर वगैरे देत नाहीत। और तेल में हम अच्छी तरह से उसको तल लेंगे। आणि मैत्रिणींनो आपल्या महाराष्ट्राची कांदा भजी मी शेअर केलेली आहे, आपण ती पण बघू शकता, जी स्पेशली आपल्या महाराष्ट्रीयन कन्नड घाटाकडे भेटते, त्या टाईप आहे कासाऱ्या घाटाकडे। आणि कासारा घाटाची भजी ही तर फेमसच आहे, कारण मी त्या भजीमध्ये पण
पाण्याचा वापर नहीं केला है। और यहाँ पे हम उसको रोल करके छोटे छोटे स्लाइस में कट करेंगे और इसको हम अभी स्पेशली मटकी का आकार दे रहे हैं। मैत्रिणींनो, यांना मी दिव्याचा आकार देत आहे की मुलांना काही तर नवीन बघितलं तर खायला खूप आवडतं आणि ते खाण्यापेक्षा पण बघण्याकडे खूप लक्ष देतात की हां याच्यात काय आहे, त्याच्यात काय आहे, त्या वस्तू त्यांना आकर्षित करत असतात। मग आपण बघू शकतात खूप छान मटकीचा आकार बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये स्पेशली मीने काजू बदामाची पावडर टाकलेली आहे, ते कारण मुलांना गुपचूप खाऊ घालायची आहे, त्यांना समजू नाही द्यायची आहे। त्यांना समजलं तर ते असे तर खात नाहीत आणि त्यांना जर समजलं की काही टाकलं आहे तर ते तर नक्कीच खाणार नाहीत। इतके चलाख असतात आपले मुलं। छोटे छोटे रोलचा पण आपण आकार पण तुम्ही वाटलं तर देऊ शकता आणि तुम्हाला नवीन नवीन शेप द्यायचा असेल तर तुम्ही नवीन नवीन शेप पण देऊ शकतात। मी याच्यात तुम्हाला 3 प्रकार सांगितले, एक तर तुम्ही सर्कल करा, एक तर रोल करा, एक तर दिव्याचा आकार द्या। तुम्हाला जसं शेप आवडला तो पण तुम्ही देऊ शकतात। रोज स्पेशली नवीन काहीतरी मुलांना दिलं गेलं पाहिजे। आणि गव्हाच्या पिठात बुडून बुडून आपण त्या थोड्याशा तेलात तळून घेऊ। तेलात आपल्या छान तळल्या जाणारे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा। मी कायम 2 भाषा वापरत असते कारण दोघं ग्रुपच्या मैत्रिणी माझ्याशी जोडल्या गेल्या आहेत। तेलामध्ये खरपूस अशा आपल्या मटकी तळली जाते। तो फ्रेंड्स, हमारी मटकी तेल में हम उसको क्रिस्पी होने तक फ्राई तल लीजिए। हमारी मटकी तैयार हो गई है। और इसमें हम टोमेटो केचप भी डाल देंगे। थँक्यू फॉर वॉचिंग। माझा व्हिडिओ बघितल्यासाठी खूप खूप धन्यवाद। आपण पाहिजे तर त्याच्यात आपण दही पण ॲड करू शकतो आणि माझ्या सर्व मैत्रिणींसाठी डिश तयार।